हॅलो एव्हरीवन, वेलकम टू समर्थ क्रिएशन। आज तुम्हाला मी दाखवणार आहे चापाची नथ कशी बनवायची। खूप जणांची मला अशी रिक्वेस्ट होती की मॅम चापाची नथ कशी बनवायची, त्याचा एक ट्युटोरियल प्लीज पोस्ट करा। सो त्याच्यासाठी मी आज तुमच्यासाठी चापाची नथ घेऊन आली आहे। आता त्यासाठी लागणारे आपण साहित्य बघूया। सगळ्यात अगोदर तर आपल्याला 0.3 ची वायर लागेल, त्यानंतर बॉल पिन लागेल, एक कुंदन लागेल, 18 गेजची गोल्ड प्लेटेड वायर लागेल आणि 5 mm चे 5 mm चे गोल्डन बीड्स लागतील। चला तर मग आपण स्टार्ट करूया। लेट स्टार्ट। सगळ्यात अगोदर आपण नथीसाठी लूप बनवून घेऊया। ही 18 गेजची वायर आहे, ह्यामध्ये आपण नथीसाठी ह्याचं लूप बनवून घेऊया। त्यासाठी तुम्हाला काय करायचंय, सगळ्यात अगोदर हा पार्ट आहे, ही वायर तुम्हाला अशी राऊंड शेप मध्ये फिरून घ्यायची आहे। असं तुम्हाला त्यानंतर काय करायचंय, असं लूप तुम्हाला रेडी करून घ्यायचंय। त्यानंतर हा जो कुंदन आहे तो आपल्याला ह्याच्यावरती असा पॅक करून घ्यायचा। ओके, तर त्यासाठी आपल्याला आता 0.3 ची वायर घ्यायची आहे। हा लूप आपण असा करून घेतल्यावरती हे असं खालची वायर अशी बेंड करून घ्यायची आहे। ठीक आहे, आता आपल्याला 0.3 ची वायर जी आहे ती आपण 18 गेजच्या वायर वरती जॉईन करून घेणार आहोत। जो एक्स्ट्रा टेल उरते ती आपण कट करून टाकूया। तर हा जो कुंदन आहे त्या कुंदनला आपण इकडे अटॅच करून घेऊन येऊया। सगळ्या बाजूनी आपण हा कुंदन आणि खालचा लूप त्या दोघांना एकत्र 0.3 च्या वायरच्या मदतीने पॅक करून घेऊया। अशा प्रकारे आपण 0.3 च्या वायरने ही 18 गेजची वायर आणि कुंदन दोघांना एकमेकांबरोबर आपण पॅक करून घेतलेला आहे। आता काय करायचं, ही वायर इकडे खाली आणायची, इकडे 2 or 3 टाइम रॅप करायची आणि त्यानंतर आपल्याला एक गोल्डन जे बीड्स आहेत 5 mm चे, त्याचे आपल्याला एक माळ करून घ्यायचे आहे।
हे आपण 00 नंबरचे गोल्डन मनी घेतलेले आहेत. सो एक 5 mm चा बीड्स आणि एक 0 mm चा बीड्स. हे दोन्ही आपण 0.3 च्या वायर मध्ये घालून घ्यायचे आहेत. त्यानंतर ही जी आहे वायर ती आपण 5 mm च्या गोल्डन बीड्स मधून काढायची आहे. ठीक आहे. अशा प्रकारे आपण पूर्ण मोठी माळ रेडी करून घेऊयात. आता आपण अशी माळ रेडी करून घेतलेली आहे. आता ही माळ आपण इकडे बरोबर इकडे आणून इकडे आपण पॅक करून घेऊया. इकडे असं 2 or 3 टाइम आपण रॅप करून घेऊया आणि हे जे गोल्डन बीड्स आहेत ते आपण साइडला कुंदनच्या पॅक करून घेऊया. ही वायर खालून वरती काढायची या होल मधून आणि ह्या एका बीडला रॅप करून घेऊया. अशाच प्रकारे पूर्ण नथ आपण पॅक करून घेऊया. हा पार्ट आपला पॅक झालेला आहे. आता ह्या साइडचा पॅक पण आपण सेम त्याच पद्धतीने पॅक करून घेऊया. अशा प्रकारे आपण पूर्ण वरचा पॅच पॅक करून घेतलेला आहे. आता आपल्याला खालचा पार्ट बनवायचा आहे. त्यासाठी आपण 0.3 च्या वायर मध्ये 6 5 mm चे गोल्डन बीड्स घालून घेऊया. आता हे 6 गोल्डन बीड्स आपण घालून घेतल्यावरती त्याचा सर्कल शेप करून आपण पॅक करून घेऊया. त्यानंतर हे जे बीड्स आहेत त्यांना आपण असं राऊंड शेप देऊया आणि त्यांना पॅक करून घेऊया. आता ही वायर खालून वरती आणून आपण मिडलला 5 mm चा गोल्डन बीड्स टाकून घेऊया. आणि आता आपण त्याच्यावरती स्टार बनवून घेऊया. आता आपण 2 चा स्टार बनवूया त्याच्यावरती. त्यासाठी काय करायचं, पहिले हे जे 2 बीड्स आहेत त्यांना आपण रॅप करून घेऊया. त्यानंतर ह्या बाजूचे 2 बीड्स पकडून आपण त्यांना रॅप करून घेऊया. सेम सिक्वेन्सनी आपण बाकी बीड्स पण असे रॅप करून घेऊया. हे रॅपिंग जे आहे 6 बीड्स असल्यामुळे आपल्याला 6 टाइम रॅप करून घ्यायचं.
त्यानंतर साईडला 2 वेळा रॅप करून परत आपल्याला सेम पार्ट आपल्याला खाली पण बनवायचा आहे. सेम फ्लॉवर आपल्याला खाली पण बनवून घ्यायचा आहे. आता ही वायर माझी थोडीशी राहिली आहे, तर मी ही कट करून न्यू वायर ऍड करून घेणार आहे. त्यानंतर आपण परत 5 mm चे 6 बीड्स ऍड करून घेणार आहोत. त्यानंतर परत हे आपण इकडे लॉक करून घेऊया 18 गेजच्या वायरला. त्यानंतर आपण 2चा स्टार बनवणार आहोत. ठीक आहे, हा आपला 2चा स्टार रेडी झाला. ठीक आहे, आता आपल्याला काय करायचंय, असा नथला टर्न शेप करायचंय. टर्न करून घ्यायचे नथला. आता आपल्याला इकडे लारिया ऍड करायच्या. तर त्या लारिया आपण कशा बनवायच्या, तर त्यासाठी जी बॉलपिन मिळते ती तुम्हाला बॉलपिन घ्यावी लागेल आणि त्या अशा 3 बॉल पिन्स आपण कट करून घेऊया. आणि त्यामध्ये आपण ह्या बॉल पिन मध्ये 0 mm चा एक गोल्डन बीड्स आणि एक 5 mm चा गोल्डन बीड्स असे आपण 3 रेडी करून घेणार. आता आपल्याला असा लूप रेडी करून घ्यायचा आहे. त्यासाठी काय करायचं, आपण बॉलपिन मध्ये एक 0 mm आणि एक 5 mm चा गोल्डन बीड ऍड केला आहे. आता काय करायचं, याला असं पकडायचं आणि साईडला घेऊन इकडे खाली असं असा राऊंड शेप द्यायचा आहे. ठीक आहे, सो तुमचा असा लूप रेडी होईल. असे तुम्हाला 3 लूप रेडी करून घ्यायचे आहेत. तुमची नथ रेडी झाली आहे. आता तुम्हाला काय करायचं, हा जो पार्ट आहे हा असा इकडे मागे प्रेस करून घ्यायचा. ही जी वायर आहे ही अशी मागे टर्न करून घ्यायची आहे. त्यानंतर आपल्याला इकडे लूप रेडी करायचं. त्यासाठी तुम्हाला काय करायचं, हा जो लूप आहे हा लूप तुम्हाला अपोजिट डायरेक्शननी अशी वायर जी आहे ती अशी फिरवून घ्यायची आहे. ठीक आहे, अशी फिरवून घ्यायची आहे. त्यानंतर काय करायचं, ह्या लूपला तुम्ही बेंड करून घ्यायचं आहे. असं बेंड करून घ्या. हा तुमचा लूप रेडी झाला आहे. आता काय करायचं, ह्याला टाइटनेस पण आणण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, हा लूप तुम्ही पुढच्या बाजूला टर्न करा आणि परत जागेवरती प्लेस करा. त्याने काय होईल, तुमची जी नथीला जी ग्रिपनेस आहे ती छान येईल. आता बघा, ही
खेचली सोडली तरी ती जागेवरती जाऊन प्लेस झाली. सो अशा प्रकारे तुमची ही चापाची नथ रेडी झाली आहे. तुम्हाला ही नथ कशी वाटली हे कमेंट करून नक्की कळवा. आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.